बापूजी साळुंके कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, 86 जणांवर दंडात्मक कारवाई। वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील बापूजी साळुंके महाविद्यालय कॉलेज परिसरात ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान नियम मोडणाऱ्या एकूण 86 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली। यामध्ये 8 अल्पवयीन चालक विनापरवाना वाहने चालवताना आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे नोंदवून दंड ठोठावण्यात आला आहे। याशिवाय ट्रिपल सीट गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे अशा विविध प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली। पालकांना पोलिसांचे आवाहन, पालकांनी आपल्या मुलांना वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्याशिवाय गाड्या हातात देऊ नयेत। नियमांचे पालन न केल्यास अपघाताचा धोका वाढतो। त्यामुळे मुलांच्या तसेच रस्त्यावरील इतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालकांनी वाहतूक नियमाबाबत मुलांचे प्रबोधन करावे आणि जबाबदारीने गाड्या चालवण्यास सांगावे, असे आवाहन मिरज शहर वाहतूक शाखेचे एपीआय रणजित तिप्पे यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंके महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता। त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत। म्हणजे त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे। तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत। माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी। त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही। तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी।